तर आता ही दृश्य आपण कोल्हापूरमधली पाहतोय। कोल्हापुरात भाजपचा महापौर विराजमान झालेला आहे। रुपाराणी निकम यांची महापौरपदी वर्णी लागलेली आहे। रुपाराणी निकम कोल्हापूरच्या 51व्या महापौर ठरलेल्या आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासात भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान रुपाराणी निकम यांना मिळालेला आहे। महापौर निवडीनंतर महायुतीचा महानगरपालिकेमध्ये समोर हा जल्लोष पाहायला मिळतोय। कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। या संदर्भात बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत आहेत। प्रताप, कोल्हापूरमध्ये भाजपचा महापौर विराजमान झालेला आहे, त्यामुळे भाजपकडून जल्लोष केला जातोय, काय वातावरण आहे? नक्कीच आपण पाहतो की भाजपचे नेते धनंजय महाडिक आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हे दोघंही महापौर निवडीनंतर सभागृहात दाखल झालेले होते। एकूणच आपण पाहतो की या ठिकाणी भाजपचा पहिला महापौर, इतिहासातील पहिला महापौर कोल्हापूर महानगरपालिकेवर या ठिकाणी निवडून आलेला आहे। त्यामुळे एक वेगळा आनंद असल्याची भावना या ठिकाणी धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली। त्याचबरोबर आपण पाहतो की दुसरीकडे राजेश क्षीरसागर यांनी सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील भगवा आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेवर लावू शकलो, त्याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय की कोल्हापूर महानगरपालिका परिसरामध्ये महायुतीच्या नेत्यांचा जल्लोष आणि कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। एकूणच आपण पाहतोय की कुठेतरी महायुतीचाच महापौर होणार अशा प्रकारची भूमिका सुरुवातीपासून महायुतीचे नेते मांडत होते। त्याप्रमाणे निकाल आला आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की पहिला महापौराचा मान जो भाजपलाच मिळेल अशा प्रकारचं देखील बोललं जात होतं। आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो की महापौर पदाची माळ भाजपच्या नगरसेविका रुपाराणी निकम यांच्या गळ्यात पडलेली आहे, त्या निवडून आलेल्या आहेत। आणि दुसरीकडे आपण पाहतोय की केवळ एक नगरसेवक असताना या ठिकाणी आपण पाहतो की जरग हे या ठिकाणी उपमहापौर पण म्हणून निवडून आलेले आहेत। त्यामुळे एकूणच आपण पाहतो की महायुतीचे घटक पक्षांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद प्रताप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोल्हापूर महापौर पदाची निवडणूक पार पडलेली आहे आणि यामध्ये कोल्हापुरात भाजपचा महापौर तर जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग हे उपमहापौर पदी विराजमान झालेले आहेत। तर भाजप उमेदवार रुपाराणी निकम या महापौर पदी विराजमान झालेल्या आहेत, तर जनसुराज्य शक्तीचे अक्षय जरग हे विजयी झालेले आहेत। उपमहापौर पदासाठी महायुतीच्या उमेदवार रुपाराणी निकम आणि उपमहापौर जरग यांना प्रत्येकी 46 मतं मिळाली। तर काँग्रेसचे महापौर पदाचे उमेदवार सचिन शेंडे तसंच उपमहापौर पदाचे उमेदवार दुर्वास कदम यांचा पराभव झालेला आहे। काँग्रेसच्या उमेदवारांना 35 मतं मिळालेली होती आणि 46 मतं मिळून भाजपचे उमेदवार रुपाराणी निकम या महापौरपदी विजयी झालेले आहेत, त्यांची निवड झालेली आहे। तर त्यामुळे आता कोल्हापूरमध्ये भाजपकडून जल्लोष केला जातोय। महानगरपालिकेबाहेर हा जल्लोष केला जातोय, गुलाल उधळला जातोय। भारतीय जनता पार्टीचे महापौर रुपाराणी निकम या आता महापौर म्हणून आणि उपमहापौर म्हणून अक्षय जरग यांची मताधिक्यानं निवड झालेली आहे। मी त्यांचं अभिनंदन करत असताना तमाम कोल्हापूरकरांचे आभार व्यक्त करणार आहे की त्यांनी एवढा मोठा निकाल पहिल्यांदा महायुतीच्या बाजूने दिला। आमचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे नेते चंद्रकांतदादा पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि आता अजितदादांच्या पश्चात सुनेत्राताई या तिन्ही पक्षांनी एकत्रित या ठिकाणी प्रचार केला। एकत्रित लोकांच्या समोर काही संकल्प कोल्हापूर शहराचे ठेवले आणि भरभरून त्याला प्रतिसाद कोल्हापूरकरांनी दिलेला आहे। जो जाहीरनामा वचननामा मी कोल्हापूरकरांच्या समोर मांडलेला आहे तो येणाऱ्या 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सगळे घटक पक्ष आम्ही यामध्ये काम करणार आहोत।